आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे। आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले। आणि जयंतराव, भावकी एक झालेली, आता गावकी पण एक होते। अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का। अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं, हे बघा समोर बसले, ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे। ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत। आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता का। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते, एस.एम. जोशी होते, डांगे होते, आणि पहिले जे 5 जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते। ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा, आणि हे रक्तामध्ये असावं लागतं। मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं। आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा, हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्याने वाटलं। आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय। आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो। साहजिकच आहे, मराठीसाठी एकत्र आलोत, आणि राज जे बोलत तेच सांगतोय। आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत, आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत। निवडणूक महापालिकेची, पण भाजप काय प्रचार करते, दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे, अश्लील सगळे चाळे सुरू व्हायचे, आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला। तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात। हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार। मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत, आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं